जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एक ऑडिओ बॉम्ब फुटलाय। शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी प्रक्रिया भाजपकडे गेली आहे का असा सवाल उपस्थित करणारी एक ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या चांगलीच व्हायरल होते आहे। या क्लिपमध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे अविनाश खापे यांच्यातील संभाषण असल्याचा दावा केला जातोय। तिकीट वाटपावरून गंभीर आरोपांमुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघड झालाय। नेमकी ही ऑडिओ क्लिप काय आहे आणि भाजप आमदारावर नेमका काय आरोप होतोय पाहूया। धाराशिवमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपकडून हायजॅक। शिवसेना उमेदवारांच्या एबी फॉर्मचं वाटप भाजप नेत्यांकडून। राजन साळवी आणि शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल। नगर परिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठा गोंधळ उडालाय। शिवसेना उमेदवारांचे एबी फॉर्म भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्याचा दावा करत युवा सेनेचे अविनाश खापे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि अविनाश खापे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपही चांगलीच व्हायरल होती आहे। त्यात खापे यांनी राजन साळवी यांच्याकडे आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे, तर साळवी यांनीही शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप नेत्यांकडे दिले गेल्याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे। हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला। लाज हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। इतकंच नाही तर धाराशिवमध्ये चुकीचं तिकीट वाटप झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी राजन साळवींना घेराव घातल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले। चालू आहेत ना हे मीडियाला पण जाता कामा नये। मीडियावर काय बसलेले आपण बोलूया ना, पण मी बोलतो माझं म्हणणं एवढंच आहे, हे जे मोबाईल तुमचे चालू आहेत ना, त्या मोबाईलवर सुद्धा चर्चा आहे। दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे धाराशिवच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे। खापे यांच्याशी संपर्क केला असता या क्लिपमध्ये उल्लेख झालेल्या सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुळात कळंब धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या 20 आणि पंचायत समितीच्या 60 जागा आहेत। त्याच्यापैकी आम्हाला त्यांनी 4 झेडपीच्या दिल्या आहे, त्याच्यामध्ये एकच जिल्हा परिषदचा मेंबर जो आहे तो शिवसेनेचा मूळ। बाकीचे 3 जिल्हा परिषद मेंबर जे आहेत ते मूळ बीजेपी म्हणण्यापेक्षा, बीजेपी म्हणत नाही, मी बीजेपीवर टीका करत नाही, तुमच्यामध्ये पण एक सांगू इच्छितो, आमचा बीजेपीला विरोध नाही, परंतु या जिल्ह्यामध्ये स्वतः राणा जगजितसिंह पाटील यांनी जी एकाधिकारशाही चालवली आणि त्यांच्याही पुढे जाऊन त्यांचा जो मुलगा असणारा जो मल्हार पाटील आहे त्यानं एकदम एकाधिकारशाही चालू केली। म्हणजे शिवसेनेचे फॉर्म त्यानं पूर्ण त्याच्या ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यात फॉर्म घेतले। ढोकीचा पंचायत समितीचा फॉर्म जो आहे, शेवटी वरून फोन आला पक्षश्रेष्ठींचा, हा एबी फॉर्म, तुकाराम शिंदे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना फॉर्म द्या, तर त्यांचा फॉर्म स्वतः मल्हार पाटील आणून देतो। कुणी द्यायला पाहिजे तो? कुणी म्हणजे पक्षाच्याच माणसाने द्यायला पाहिजे, पक्षातल्याच एखाद्या नेत्याने द्यायला पाहिजे, कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याने द्यायला पाहिजे, पण कुणी असो कार्यकर्ता, पण तो पक्षातलाच पाहिजे ना। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। साळवींवर होत असलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय, तर मंत्री संजय शिरसाट यांनी काही ठिकाणी भाजप नेत्यांनी घाणेरडा प्रकार केल्याचा आरोप केलाय।
राजन साळवी आमचे संपर्क प्रमुख आहे. मी आजच आता धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहे, कारण उद्या पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. परंतु काही बातम्या ह्या पेरलेल्या असतात आणि त्या पेरलेल्या बातम्या जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या असतात. खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते. काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे. त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू आणि निश्चितच जर ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारभाराची माहिती सुद्धा देऊ. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील तणाव काही नवा नाही. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी ढोकी कारखान्यावरील सभेतून राणा जगजितसिंह पाटलांवर जोरदार हल्ला चढवला होता. तर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनीही भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. जिल्ह्यातलं भाजप ते चालवतात, राष्ट्रवादीशी नातं होतं, अजितदादा राष्ट्रवादी गट ते चालवतात, सगळे युनिफॉर्म ह्या खिशात ह्या खिशात. शरद पवारचे राष्ट्रवादी ते मागच्या खिशात, ते बी युनिफॉर्म त्यांच्याकडं. एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा, ते बी पुढच्या खिशात, त्याचे बी युनिफॉर्म तिथं. राहिला कुठला पक्ष? भारतीय जनता पार्टीनं ज्या 17 ठिकाणी 41 पैकी 17 ठिकाणी आम्ही नगरसेवक पदाचे अर्ज दाखल केले, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले. आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टी नेत्या लोकांना फोन केले सगळ्यांना. त्या ठिकाणी आमचे समन्वयक देखील आलेले आहेत साळवी साहेब, त्यांनी फोन केले. आम्ही पालकमंत्री महोदयांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असं येतंय की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिलाय. त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला धाराशिवमध्ये चांगलं यश मिळालं. मात्र ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना भाजपमध्ये कुरघोडी सुरू झाल्या. त्यामुळे भाजप शिवसेना युतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील या वादाचा फायदा शिवसेना ठाकरे गट कसा उचलणार हे देखील काही दिवसातच स्पष्ट होईल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.